चल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित एक गाणं तेरी कलम से आपल्या या कार्यक्रमाचं शेवटचं गाणं आहे. तेरी कलम की रोशनी में अंधेरों को मिटते देखा, तेरे सपनों की राहों पर नया सवेरा खिलते है देखा. संग देकर जलूं तो बस बाबा साहेब तेरी गूंज अब तक जिंदा, तेरे इरादों से बना मेरा हिंदुस्तान है. तेरी लिखी तकदीर ने दी हमें पहचान, हम तेरा नाम लेंगे जब तक जहां है. तूने सहार दर्द पर झुका नहीं, तेरी हर बात में था इंसाफ नहीं. तेरी तकलीफों ने राह बनाई, जिससे मिली सबको नई जिंदगी. संग तेरा लो बाबा साहेब तेरी गूंज अब तक जिंदा, तेरे इरादों से बना मेरा हिंदुस्तान है. तेरी लिखी तकदीर ने दी हमें पहचान, हम तेरा नाम लेंगे जब तक ये जहां है. हम तेरा नाम लेंगे जब तक ये जहां है. हम तेरा नाम लेंगे जब तक ये जहां है. जय भीम. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच चिन्मय. त्याच्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळणार आहोत. आपण स्वागत समारंभ आपल्याकडे जे लावलेले सगळे गेस्ट आहेत, सगळे मान्यवर पाहुणे आहेत, त्यांचं स्वागत करणं, सन्मान करणं हे खरं तर आपलं काम आहे, कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला लाभलेल्या ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार प्राप्त आयदान नावाची त्यांची ऑटोबायोग्राफी, चौथी भिंत नावाचं त्यांचं पुस्तक, कवच, आम्ही पण इतिहास घडवला, आंबेडकरी महिलांची चळवळ, अशा ज्येष्ठ साहित्यिका म्हणजेच उर्मिलाताई पवार यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की कृपया तुम्ही मंचावरती यायचंय. ग्रीन ऑपेक्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तर्फे आपण त्यांचं